येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. टेंभुर्णी पंढरपूर 48 किलोमीटर चौपदरीकरणासाठी 950 कोटी तर तोंडले इथं 100 कोटींचा उड्डाणपूल. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हडपसर ते फलटण पर्यंत बसमधून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी केली. फलटणमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन डिसेंबरपर्यंत पालखी मार्गाची कामं संपतील असं सांगितलं. जास्तीत जास्त 4 ते 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी ते पंढरपूर हा NH 561A हा रस्ता 48 किलोमीटर लांबीचा असून त्यांचे चौपदरीकरण करण्यासाठी 950 कोटी रुपयांचा निधी गडकरी यांनी मंजूर केलाय. टेंभुर्णी पंढरपूर NH 561A लांबी 48 किलोमीटर, किंमत 950 कोटी. यात पंढरपूर बायपासची 9.5 किलोमीटर समाविष्ट आहे. त्याची पण आज मी मंजुरीची घोषणा करतो. यामध्ये पंढरपूरच्या 9.5 किलोमीटर बायपासचा समावेश आहे. तसंच वेळापूर जवळील तोंडले या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळे एकत्रित येतात. त्यामुळे या ठिकाणी 100 कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव गडकरी यांनी मंजूर केलाय. तोंडले या ठिकाणी दोन्ही पालखी मार्ग मिळतात. त्या ठिकाणी फ्लायओव्हर करायचे आदेश मी दिले. 100 कोटीचा त्याची पण मंजुरी मी घोषित करतो. पंढरपूर शहरात 40 किलोमीटर रिंग रोड करण्यात येत असून त्यापैकी 13 किलोमीटर पूर्ण झालाय, तर 9.5 किलोमीटर हा टेंभुर्णी पंढरपूर रस्त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलाय. उर्वरित 18 किलोमीटरचा वाखरी ते अनवली या रस्त्याचा DPR तयार करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले. पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड एकूण लांबी 40 किलोमीटर, 13 किलोमीटर पूर्ण झालेली आहे आणि 9.5 किलोमीटर टेंभुर्णी पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित आहे. अक्कलकोटमध्ये सायंकाळी 2,784 कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. त्यामुळे आता गडकरी यांच्या माध्यमातून पुन्हा टेंभुर्णी, पंढरपूर, तोंडले आणि अक्कलकोट याचा विचार करता सुमारे 4,000 कोटी रुपयांचे रस्ते मंजूर झाले आहेत. हे विशेष. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील रखडलेल्या महामार्गासंदर्भात उद्या सकाळी 9 वाजता हॉटेल बालाजी सरोवरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत घेणार बैठक. फलटण शहरात 97 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 6.7 किलोमीटर लांबीचा 4 पदरी उड्डाणपूल नितीन गडकरी यांनी केली घोषणा. फलटण शहरचं वन टाइम इम्प्रूव्हमेंट 97 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग चौपदरीकरणात दिवे घाटात 17 हेक्टर जागेवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधला जाणार पाणी साठवण्यासाठी काँक्रीटचा बंधारा. नितीन गडकरी उद्या सकाळी सोलापुरातून इंदापूरला हेलिकॉप्टरनं जाणार आणि इंदापूर ते बारामतीपर्यंत करणार संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी. खराब हवामानामुळे नितीन गडकरी यांचा आज सायंकाळचा पंढरपूर ते अक्कलकोट हा हेलिकॉप्टर दौरा रद्द. पंढरपुरातून मंगळवेढा सोलापूर मार्गे गडकरी अक्कलकोटमध्ये 4 चाकी गाडीतून दाखल. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888222. सोलापूर माढ्यातील पिंपळखुटे गावात शेत रस्त्याच्या वादातून जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हे दाखल. नितीन गडकरींचं जेजुरीमध्ये मानाची पगडी घालून स्वागत. स्थानिक लोक आणि अधिकारी यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. मानाची पगडी देऊन त्यांचा करण्यात आला सत्कार.
पुण्यातील हडपसरमधील उषा किरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्ब सदृश वस्तूमुळे खळबळ. पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत वस्तू नष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधान भवन ते मंत्रालय बुलेटनं प्रवास. परदेश दौरे ही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेत रद्द. विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेलेल्या 10 आमदारांचा शपथविधी. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ. भाजपच्या 6, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि महाविकास आघाडी 1 अशा सदस्यांनी घेतली शपथ. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP प्लेट बसवण्याची 30 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली मुदत. येत्या 30 मे पासून केंद्रीय निवडणूक आयोग राबवणार विशेष सखोल मतदार यादी. फेर तपासणीचा 3रा टप्पा. महाराष्ट्र आणि दिल्लीसह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश. पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला निर्णय. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मराठवाड्यात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा. केरळच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा अखेर 10 दिवसांनी सुटला. व्ही.डी. सतीशन यांच्या गळ्यात माळ. सलग 6 वेळा आमदारकीनंतर मुख्यमंत्री पद मिळणार. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. मुंबईकरांना महागाईचा आणखी झटका. CNG दरात थेट 2 रुपयांची वाढ. वाहन चालक हैराण. सार्वजनिक वाहतुकीचं गणित बिघडणार. चारधाम यात्रेत 25 दिवसात 40 भाविकांचा मृत्यू. केदारनाथमध्ये सर्वाधिक 22 जणांचा बळी गेला. बद्रीनाथमध्ये 7. गंगोत्री, यमुनोत्रीमध्येही वाढला आकडा. खरातला SITचा दणका. 2 गुन्ह्यात तब्बल 1200 पाणी दोषारोपपत्र दाखल. सायबर सेलनं 13,000हून अधिक आक्षेपार्ह लिंक्स केल्या डिलीट. देशभरातील औषध विक्रेते 20 मे पासून देशव्यापी संपावर. ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या धोरणांविरोधात संप.